नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. नवी मुंबई परिवहन समितीवर ॲडव्होकेट यशपाल ओहळ, आरपीआय आठवले विष्णुनगर शाखेचा गौरव सत्कार. आरपीआय आठवले गट विष्णुनगर शाखेचा उपक्रम फटाक्यांची आतिषबाजी, जय भीम स्तंभाला अभिवादन. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन समिती सदस्यपदी ॲडव्होकेट यशपाल सिद्धराम ओहळ यांची निवड झाल्याबद्दल आरपीआय आठवले विष्णुनगर शाखा दिघा यांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी विष्णुनगर नाका येथे फटाक्यांची आतिषबाजी करून ॲडव्होकेट यशपाल ओहळ यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर जय भीम स्तंभाला पुष्पहार अर्पण करून जय भीमच्या घोषणाने परिसर दणाणून गेला. पुढे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला आरपीआय आठवले महाराष्ट्र उपाध्यक्ष व समाजभूषण सिद्धराम ओहळ, नवनिर्वाचित नगरसेविका अरुणा शिंदे, ॲडव्होकेट यशपाल ओहळ, जिल्हा युवक महासचिव बुद्धप्रकाश दिलपाग, दिघा विभाग अध्यक्ष सागर सोनकांबळे, दिघा कार्याध्यक्ष अनिल अंगरख, युवा कार्यकर्ते प्रतीक सुतके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरपीआय आठवले विष्णुनगर शाखेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला. कार्यक्रमात महिलांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी कॅमेरामन मानव कांबळे यांच्यासोबत रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक. पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या महायुतीच्या वतीने या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला, या महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सन्माननीय सिद्धराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पक्षाच्या या वतीने या आंबेडकरी जनतेच्या चळवळीच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो आणि महायुतीला मोठं यश मिळालं आणि त्याचंच एक फलित म्हणून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय यशपाल साहेब यांना महानगरपालिकेच्या परिषदेमध्ये सदस्यपदाची संधी मिळाली. त्यामुळे त्याचा कार्यक्रम आम्ही शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला. त्याच्याकडनं निश्चितपणे पालिका प्रशासनाकडे महानगरपालिकेच्या परिसरामध्ये जे काही योग्य ते समस्या सूचना असतील त्या निश्चितपणे ते अभ्यास करतील, निवारण करतील. अशा प्रकारच्या भावनेनं आम्ही हा सत्कार कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1च्या सन्माननीय नगरसेविका अरुणा शिंदे यांचाही सत्कार समारंभ आम्ही आज आयोजित केलेला होता. या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून अरुणाताईंचा हा सत्कार आम्ही आयोजित केलेला होता. या सत्कार समारंभामध्ये खरं पाहता आमचे परिवहन समितीचे सभापती नवनिर्वाचित सन्मान्य विकासजी झुंजार साहेब, त्याचप्रमाणे दिघा विभागाच्या आमच्या सन्माननीय स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान झालेल्या अपर्णाताई गवते यांचाही सत्कार समारंभ आम्ही आयोजित केलेला होता. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे परंतु एकंदरीत पाहता या शाखेच्या वतीने हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, या सर्व मान्यवरांचा जाहीर सत्कार समारंभ संदेश एकच की निश्चितपणे प्रभागाची प्रभागाची विकास कामे निश्चितपणे मार्गदर्शन व्हावी, याचं निवारण व्हावं, नागरिकांच्या तक्रारीवरती निवेदन व्हावं, या सगळ्या भावनेचा हा जाहीर सभेचा कार्यक्रम आम्ही जाहीर सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्याचप्रमाणे मी भारतीय जनता पक्षाचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य रामदास आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवरती निवड झाली. बरोबर राज्यसभेवरती खासदार म्हणून निवडून गेले आणि अशा या संधीचा सोहळा निश्चितपणे आठवले साहेब करतील असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि आम्ही आठवले साहेबांच्या चळवळीचे कार्यकर्ते म्हणून विष्णुनगर शाखा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा सत्कार समारंभ आम्ही आयोजित केला. या सत्काराला सर्व काही नारी शक्ती मोठ्या प्रमाणात आलेल्या होत्या. त्यामुळे विष्णुनगरमधल्या सर्व या महिला शक्तीचं आम्ही शाखेच्या वतीने मनोपूर्वक आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल निश्चितपणे आपण आपल्या या जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण हा सत्कार कार्यक्रम यशस्वी केला त्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद.
सर, गेल्या 25 वर्षापासून आंबेडकर चळवळी ही महापालिकेमध्ये पोहोचली नव्हती, परंतु ॲडव्होकेट यशपाल ओहोळच्या माध्यमातून परिवहन समिती सदस्य का असणार या कार्याने ते महापालिकेत जाणार आहेत. आवाज घुमवणार आहे आंबेडकरी चळवळींचा बुलंद आवाज. या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय? निश्चितच परिवहन समितीमध्ये परिवहन उपक्रम म्हणजे NMTच्या बसेस मार्गस्थ मी बोलल्याप्रमाणे आता परिवहन समितीमध्ये सदस्यपदी वर्णी लागणं म्हणजे याचा अर्थ सामान्य जनतेचे परिवहन उपक्रमासंदर्भात जे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, जसे की समजा कुठल्या बेसिक बसेस वगैरे वेळेत येत नसतील किंवा बसस्टॉप, नवीन बसस्टॉप किंवा जो बसस्टॉप अगोदर म्हणजे बसस्टॉप संदर्भात समजा वेळेवरती गाड्या येत नसतील किंवा बसस्टॉपची सुविधा जर नसेल. आता तुम्ही जर पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 हा अत्यंत मोठा असा प्रभाग आहे. यामध्ये 7 ते 8 नगर म्हणजे ईश्वर नगरपासून ते कन्हैया नगरपर्यंतचा भाग, यादव नगरपर्यंतचा भाग हा प्रभाग क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे इथे निश्चितच परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून बसेसची आवश्यकता निश्चितपणे आपल्याला पडणार आहे. आणि त्यामुळे आम्ही अपेक्षा आमची हीच राहील की यशपाल ओहोळ साहेबांच्या माध्यमातून ते सदस्यपदावरती जरी असले तरी त्यांच्या माध्यमातून पालिकेमध्ये सभागृहामध्ये या परिवहन उपक्रमासंदर्भातच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही सूचना असतील ते निश्चितपणे ते ठळकपणे मांडतील आणि त्याचं निरसन करतील. अशा प्रकारची ग्वाही आम्ही देतो आणि अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडे. आत्ताच तुमच्या विभागाचे अध्यक्ष असतील सागर सोनकांबळे यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलेलं आहे की यापूर्वी ते 2 बसस्थानक होते. आत्ता 5-6 वर्षापूर्वी त्यांनी पाठपुरावा पण केलेला आहे. आयुक्त कलासाहेब बांगर यांच्याकडे सांगितलेलं होतं. त्या 2 बसस्थानकासाठी आपण काय पाठपुरावा करणार? निश्चितच आता त्यांनी जो मुद्दा उचललेला आहे बसस्थानकासंदर्भात यशपाल ओहोळ साहेबांनी सुद्धा त्याबद्दल त्यांनी या संदर्भात त्यांना आवाहन केलेलं आहे की पालिकेमध्ये सभागृहामध्ये निश्चितपणे हा मुद्दा ते ठळकपणे मांडतील आणि त्याचं निरसन करतील. आणि सदस्य म्हणून जरी ते हा मुद्दा मांडत असतील परंतु निश्चितपणे विष्णुनगरमध्ये जनता, आंबेडकरी जनता, रिपब्लिकन पक्षाची जनता ही या संदर्भाचा पाठपुरावा निश्चितपणे करेल आणि आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि पालिकेच्या माध्यमातून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. महिलांना कशा पद्धतीने शुभेच्छा देणार आहात आपण? या आजच्या या सत्कार समारंभामध्ये 7 मार्चला म्हणजे पूर्वसंध्येला, या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला मला सांगणं असेल तर तुम्ही जर पाहिलं असेल तर या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती जास्त होती आणि आमच्या सन्माननीय नगरसेविका अरुणाताई शिंदे यांनी संविधानाबद्दल त्याचप्रमाणे आपल्या या राज्यघटनेबद्दल त्यांनी निश्चितपणे प्रबोधन केलं आणि या निर्णय घेतल्यामुळे सर्व महिला आज पहिला म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये चूल आणि मूलभूतच स्त्रियांचं म्हणजे भविष्य अपेक्षित होतं, परंतु आता तसं न करता संविधानाचा सन्मान आणि राज्यघटनेवरती विश्वास या सर्व गोष्टींचा फायदा सर्व महिलांना होत आहे. प्रत्येक स्तरावरती महिला प्रगती करत आहेत. याचा तुम्ही पाहिलं असेल आता एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाच्या वतीने सन्माननीय प्राध्यापिका ज्योतिताई वाघमारे यांची राज्यसभेवरती वर्णी लागली. एक सर्वसामान्य दलित कुटुंबातल्या आमच्या प्राध्यापिका सन्माननीय डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांचं राज्यसभेवरती वर्णी लागणं म्हणजे ही संविधानाची ताकद आहे. ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेल्या या सर्वसामान्य लोकांचा विचार, सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा केलेला हा मोठा आधार आहे. त्यामुळे मला एकंदरीत सांगायचं एवढंच आहे की महिला शक्ती जी आहे ती अपार आहे आणि सन्माननीय ज्योतिताई वाघमारे यांना एकनाथ शिंदेनी राज्यसभेवरती पाठवून त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये गणेश नाईक साहेबांनी महिलांना तुम्ही पाहिलं असेल आता या पालिका निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या महिलांची संख्या जास्तीत जास्त आहे. ही सगळी ताकद जी आहे ही सगळी ताकद आपल्या संविधानाची आहे. त्यामुळे ह्या सर्व ताकदीवरती महिला शक्ती निश्चितपणे प्रगती करेल. आर्थिक स्तरावरती आपल्या शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्व क्षेत्रामध्ये महिला प्रगती करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि रिपब्लिकन पक्ष विष्णुनगर शाखेच्या माध्यमातून महिलांच्या प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाईल. या महिलांच्या प्रत्येक गोष्टींचं निराकरण करण्यासाठी, प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष विष्णुनगर शाखा ही कटिबद्ध राहील याची मी ग्वाही देतो. शेवटचा प्रश्न, आपल्या पक्षाचे पक्षाध्यक्ष 3 वेळेस लोकसभा, 3 वेळेस राज्यसभा खासदार झालेले आहेत. एक कार्यकर्ता, एक शाखाध्यक्ष म्हणून आपल्या काय भावना असणार? सन्माननीय संघर्ष नायक रामदास आठवले साहेब यांची 3दा लोकसभेमध्ये निवड झाली होती. लोकांमधून निवडून आले होते, लोकप्रतिनिधी या नात्याने. त्याचप्रमाणे 3 वेळा राज्यसभेवरती निवडून आले. ही ताकद आंबेडकरी जनतेची ताकद आहे. हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे असं मी मानतो आणि आठवले साहेबांनी प्रतिपादन केलेलंच आहे. तुम्ही पाहिलं
वृत्तपत्रांमध्ये आणि चॅनलवरती पाहिलं असेल की आठवले साहेबांनी निश्चितपणे सांगितलेलं आहे की राज्यसभेवरती त्यांची जी नेमणूक केलेली आहे ती नेमणूक म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आमच्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय अमित शहाजी जी नवीन आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दाखवलेला विश्वास याचंच फलित म्हणजे रामदासजी आठवले साहेब यांची राज्यसभेवरती वर्णी लागलेली आहे आणि निश्चितपणे राज्यसभेवरती वर्णी लागल्यानंतर जनसामान्यांचे प्रश्न सामाजिक न्याय विभाग अधिकारिताच्या मंत्रालयात ते निश्चितपणे पूर्णत्वास मिळतील अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त करत आहोत. अशा प्रकारचं प्रतिपादन आठवले साहेबांनी सुद्धा केलेलं आहे आणि आठवले साहेबांच्या प्रत्येक मार्गदर्शनाखाली त्यांच्या रिपब्लिकन पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. निश्चितपणे जर ते देश पातळीवरती काम करत असतील तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा सन्माननीय ओवळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नोव्हेंबरमध्ये काम करेल आणि या प्रभागावर काम करेल अशा प्रकारचा ग्वाही मी दिली. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.